आजची ही रेसिपी खास लहान मुलांसाठीच. तर अतिशय पौष्टिक ही नाचणीची खीर आहे. तुमच्याही घरात लहान मुलं आहेत का? तर चला मग आज नाचणीची खीर बनवूयात आपण. तर इथे घेतली मी 1 वाटी नाचणी. नाचणीला खमंग भाजून घ्यायचं. नाचणी भाजून झालं की बदाम घेतलेत, बदामला भाजायचं. त्याच्यानंतर काजू टाकायचे. काजू पण भाजून घ्यायचे. काजू भाजून झाले की नाचणी थंड झाली की नाचणी टाकायची मिक्सरच्या भांड्यामध्ये. काजू, बदाम टाकायचे. 2 विलायच्या घ्यायच्या, त्या सोलून टाकायच्या. मिक्सरला बारीक ह्याचा पावडर तयार करून घ्यायचं. हे बघा पावडर तयार झालेला आहे. हे पावडर तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुमच्या बाळाला भूक लागली त्यावेळेस तुम्ही खीर याची तयार करून देऊ शकता. तर इकडे मी तुम्हाला खीर करून दाखवते. एक वाटी घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पावडर टाकले. त्याला पाणी टाकून असं मिश्रण तयार करून घेऊया. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकूयात. असं छान शिजवून घ्यायचं. 1 चिमूटभर मीठ टाकते. मिठानं खूप चांगली चव येते. नंतर टाकते गूळ. गूळ टाकून एक वाफ काढून घेऊया. अशी ही पौष्टिक खीर तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं. थोडंसं दूध टाकायचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्या बाळासाठी केले, तुम्ही कधी करणार? थँक यू.